नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद ग्रामपंचायतीच्या निधी प्रकरणी आरोप प्रत्यारोप तीव्र. पाहुयात आमचे प्रतिनिधी संपत अंबाला यांचा सविस्तर रिपोर्ट. सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधी प्रकरणी सुरू असलेला वाद आता पैशांच्या कथित मागणी, फोन पे व्यवहार आणि धमकीच्या आरोपांपर्यंत पोहोचला आहे. तक्रारदार आनंदराव आशा यांनी निधी प्रकरणी तक्रार केली होती. मात्र कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर तक्रार फेटाळण्यात आल्याचा दावा सरपंच स्वामी गोदारी यांनी केला आहे. सरपंचांनी आनंदराव आशा यांच्यावर तक्रार पुढे न नेण्यासाठी पैशाची मागणी केल्याचा आरोप केला. मात्र आनंदराव आशा यांनी हा आरोप फेटाळून कोणतीही पैशाची मागणी केली नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान रवी बरसांगडी यांनी सरपंचांकडून मिळालेले 4,000 रुपये तेंदूपत्ता लिलावाच्या जाहिरातीच्या बिलापोटी असल्याचे सांगितले. जाहिरातीचे एकूण बिल 15,000 रुपये असून 11,000 रुपये अद्यापही बाकी असल्याचा दावा आहे. याच प्रकरणात ग्राम रोजगार सेवक शंकर चिपेल्ली, ग्रामपंचायत कर्मचारी पूनम रातपेल्ली व संगणक चालक बापू बरसागडी यांनीही रवी बरसागडी व आनंदराव आशा यांच्यावर पैशाची मागणी व तक्रारीची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या परस्पर विरोधी आरोपांमुळे प्रकरण अधिकच गंभीर झाले असून संबंधित व्यवहार, कागदपत्रे व सर्व पक्षांचे जबाब याची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे. सततच्या तक्रारींमुळे ग्रामपंचायतीच्या विकास कामांवर परिणाम होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत जाफराबाद, तहसील सिरोंचा, जिल्हा गडचिरोली. मी नाम आहे स्वामी पेंटैया गोदारी, सरपंच जाफराबाद. आमच्या ग्रामपंचायतील इसवी सन 2025-26च्या 15-20च्या निधीचा अपहरण करून स्वतः पैसे काढून मनमानीने खर्च केल्याचे माझ्यावर श्री आनंदराव बापू आशा तक्रार केलेली आहे. त्या तक्रारीची मी कागदपत्रे वगैरे CO साहेबांना आणि BDO साहेबांना दाखवलेले आहे. त्यांनी सत्यप्रत आहे म्हणून त्याच्यामध्ये काय चूक माझ्या झाले नाही म्हणून नाही का CO साहेबांनी सांगितले आणि सांगितल्यानंतरही माझ्यावर आणि आरोप लावून सोशल मीडियावर दिशाभूल करत आहे आणि माझ्यावर नाही का धमकी देत आहे आणि यांच्याशी मला प्राणहानी सुद्धा आहे. हे सर्व बरोबर असताना CO साहेबांनी बरोबर आहे म्हणून सांगितले होते. नंतरही मला धमकी देऊन आशा आनंद यांनी नाही का बदनामीच्या धमकी दिली आणि जीव मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पैसे मार म्हणून नाही का आनंदराव आशा संतोष राजांना तोटाचा नंबर दिले आहे. त्या नंबरवर मी पैसे मारलो होतो आणि तसेच त्याचे मित्र बारशगंडी रवी यांना सुद्धा 4,000 रुपये मारले होतो. हे माझ्याकडे मारलेले पैशाचे पुरावे आहे. पुन्हा मला पैसे मागत आहे यांनी दोघे जण. पुन्हा मला पैशाची मागणी करत आहे यांनी दोघे जण, आनंदराव बापू आशा आणि रवी बारशगंडी. मला काहीतरी झालं तर जीवाचा धोका यांनी दोघे राहणार आहे. मी सरपंच यांनी पत्रकारासोबत बोलून राहिलो. ग्रामपंचायत जाफराबाद कार्यालयातील सरपंच, उपसरपंच म्हणून काम कार्यरत असलेल्या स्वामी गोदारी यांनी तुमच्यावर तुम्ही 15 वित्त आयोगातील पैसे त्यांनी अपहरण केल्याची, स्वतः मनमानीने काढून विविध कामासाठी किंवा त्यांनी स्वतः खर्च केल्याचे आरोप तुम्ही CO कडे केले. तर त्यामधून तुम्ही काय म्हणतात? माझ्या जाफराबाद ग्रामपंचायत अंतर्गतमध्ये जे काही विकास कामं झाले त्या कामाबाबत मी 15 आयोग वित्त असं मग काही ठेवलं नाही. पैशानिमित्तानंच लिहिलं मी. ते तक्रार BDO साहेबांकडे दिलं. पहिल्यांदा मी BDO साहेबांकडे दिल्यानंतर BDO साहेबांनी मला चौकशी अहवाल 3 वेळा येऊन चौकशी अहवाल दिले. आमच्या ग्रामपंचायतीला 3 वेळा येऊन चौकशी अहवाल दिले. त्या चौकशी अहवालानुसार मी जिल्हा परिषद कार्यालयाला जाऊन पुन्हा एक तक्रार दिला मी CO साहेबांना. CO साहेबांना तक्रार दिल्यानंतर ते
काही म्हणजे 2 एक महिना झाला काही हे नाही दिलं. कलेक्टर साहेबांना पण दिला, स्मरणपत्र लिहिलं 2 वेळा जाऊन. पुन्हा लास्टला जाऊन नाही का महेंदरच्या सल्लानं, महेंदर आमच्यासोबत होता, महेंदर लेटर देताना सुद्धा आम्ही 2 जणच दिलं. हे सगळं काय खेळ महेंदरचा. आयुक्त कार्यालयाला गेलो आम्ही. आयुक्त कार्यालयाला गेल्यानंतर महेंदर कोण? ग्रामपंचायत सदस्य, त्यांचे खेळ कसं? म्हणजे त्यांना वाटत होता की हे सरपंचानं जर निघून गेला म्हणजे पदातून रद्द झाली तर मी सरपंच उपसरपंच बनू शकतो, हा आशा होता त्यांचा. त्यांनी स्वतः सांगितलं मला, स्वतः सांगितले चला मग मला तर तुम्ही बना तो बना काही मला काही लेनदेन नाही आहे, पण माझ्या विषयी काय होती पैसा बाबतीत. हे मी केलं तक्रार. आणि लास्टला आयुक्त कार्यालयाला जाऊन आल्यानंतर आयुक्त कार्यालयामधून CO साहेबांना लेटर आला की संयुक्त यांनी आमरण उपोषणची आम्हाला लेटर दिला आहे, तुम्ही तत्काळ तिथं जाऊन त्या 4 मुद्दे का 5 मुद्दे आहेत त्या मुद्द्याची निवारणा करा, हा शब्दाने त्यांनी लेटर दिलं. त्यांनी लेटर दिल्यानंतर सुनावणी लावले. 5 तारखेला 12 तारखेला 28 तारखेला 1 होता, 5 तारखेला 1 होता या महिन्यामध्ये. त्या सुनावणीत काय विषय काय झाला, सोनपिंपरीवर डायरेक्ट FIR दाखल करा म्हणे. कोण? CO साहेबांनी. सोनपिंपरी कोण? ग्रामसेवक इथली तत्कालीन नाही आपलं याच्या अगोदरची ग्रामसेवक. तर नंतर काही कागद आणा म्हणे, काही बिल आणा म्हणे, तुम्ही जे बिल लावले म्हणे हे बनावट बिल आहे म्हणे, स्क्रोलिंग बिल असते, स्क्रोलिंग ते बिल आणून दाखवा म्हणे मला. त्या दिवशी 5 तारखेला आणले नाही. खुलासा दिले वाटते त्यांनी, माझ्यासमोर खुलासा नाही केले. ते त्यांच्या खुलासा काय झाला माझ्यासमोर केला असता तर मला समजला असता. खुलासा काय दिले माहीत नाही. नंतर काय झाला, विशेषतः मला माझ्या तक्रारनुसार त्यांची काही झाला नाही असं म्हणजे वाटत नाही होईल म्हणून मी डायरेक्ट आता काय झाला माझा मुंबईला लेटर पाठवलं. मुंबईला कोणता आपला इलेक्शन कमिशनरला पाठवलं, ते गेला आहे. आज पुन्हा आज एक लेटर उद्या जाणार आहो मी. आज वेगळं लेटर आहे 15 वित्त आयोगाच्या साहेबांना द्यायचं आहे मुंबईला. आणि हे सर्व होत असताना संबंधित सरपंच गोदारी यांना फोन करून पैशाची मागणी केली म्हणून त्यांनी तुमच्यावर आरोप करत आहे, तुम्ही यावर काय म्हणता? त्यांचा खद रिक्त होण्याची शक्यता आहे. आणि पूर्ण जे काही अपहार झालेले पैसे त्यांना बांधावं असं लागल म्हणून त्यांनी खेळ खेळत आहेत. आणि पुन्हा जेव्हा मी 17 तारखेला उपोषण बसासाठी इथं असं म्हणजे जाहीर केलं होतं, त्या 18 तारखेचे 17 तारखेच्या सकाळी मला त्यांनी स्वतः लेखी पत्र लिहून त्यांच्या ग्रामपंचायतचा शिक्का मारून मला सही करून दिले की ह्या अपहार झालेले पैसे मी बांधून देईन 2 महिन्यात. कोणता पैसा म्हणजे नेमका? हे आपला ग्रामपंचायत जे अपहार झालेले पैसे. किती? आता ते मी 12 ते 18 लाखाची विषय टाकलो मी. त्यामध्ये अपहार अहवाल ग्रामपंचायत समितीचे दिले अहवाल त्यानुसार त्यांनी म्हणत आहे की CO साहेबांनी मी दाखवलेले डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर तुम्ही कोरे आहेत, तुमच्यावर तुम्ही माझ्या समोर नाही झालं ना, कोणताही अन्याय केले नाही असं मला सांगितल्यानंतरही आनंद आशा यांनी माझ्यावर आरोप करत आहे आणि मला धमकी देत आहे. ठीक आहे ना, ठीक आहे. माझं काय म्हणणं आहे, माझ्या समोर CO साहेबांनी माझ्यासोबत फक्त एकच शब्द विचारले मला, एकच शब्द, तुमचं काय म्हणणं आहे. मला म्हणणं आहे, माझं म्हणणं सांगितलं की अपहार झालेले पैसे वापस आणि पद रद्द, ह्या घोषणा केलं मी. दुसरं काहीच नाही बोलले. आणि साहेबांनी मला काही सांगितले नाही. 5 तारखेला बोलवले, त्या दिवशी सुद्धा काही झाला नाही. माझ्यासमोर हा शब्द वापरलेच नाही की CO साहेबांनी तुम्ही काही म्हणजे दोषी नाही आहे शब्द सांगितले नाही. मग दोषी नाही आहे म्हटलं तर पंचायत समितीची चुकी आहे. दुसरी गोष्ट आहे की त्यांना तुम्ही पैशाची मागणी केली आणि त्यांनी तुम्हाला 60,000 आणि तुम्ही दुसऱ्याचा नंबर दिल्यानंतर त्यांनी 60,000 त्यांना दिले असं त्यांचा आरोप आहे तुमच्या. माझं काय म्हणणं आहे, त्यांनी अपहार केलेच नाही. त्यांनी अपहार केलेच नाही, भीतीच नाही, सत्यपणानं चालत आहेत ते. चालत असताना आज कोणाचा नंबर दिले फोनपे, जो व्यक्ती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले म्हणलं ना, ठीक आहे ना, हा बोट्टू तिरुपती ग्रामपंचायत सदस्य आहे. तो अनेक वेळा माझ्या साड्याकडून पैसे घेतो. त्यांच्या संबंधानुसार ते घेतले असेल पैसे. मला नंबर मागितले, नंबर मागितल्यानंतर मी नंबर दिला. आता कुठले पैसे काय पैसे ते मला माहिती नाही.
मला फसवणूक करायसाठी माझ्या व्हॉट्सअपवर त्यांनी स्क्रीनशॉट काढून माझ्या व्हॉट्सअपवर पाठवले. आशासोबत तक्रारदार आनंदराव आशासोबत आणि रवी बरसागडे यांना पण 4,000 रुपये जुलै महिन्यात फोनपे केल्याची त्यांनी आरोप करत आहे. तुम्ही बरसागडे तुम्ही काय म्हणता? हो बरोबर आहे. मला 4,000 रुपये स्वामी गोदारी उपसरपंच मला 4,000 रुपये टाकले. कारण की मी तेंदूपत्याच्या लिलावाच्या जाहिरातीसाठी तर 3 महिने झाले त्यांच्या घरी जो रोज यायचा जो आपण तेंदूपत्ता टाकतो त्या 3-4 दिवस आपला पेमेंट होते की नाही. तुम्ही पत्रकार आहेत ना, होते की नाही. तो पेपरवर परेशान करत होता. वारंवार जायचा मी तकलीफ द्यायची म्हणजे पेपरवाले मला तकलीफ द्यायचे. सरपंच तुम्ही घ्या द्या मी स्वतः भरलो किती त्यांच्या तकलीफनुसार मी भरलो गेलो सर 1,000 रुपये 2,000 रुपये असं एक 500 रुपये दिला खर्चासाठी. मी हॉस्पिटल जात होतो. म्हटलं तुमच्याकडे तुम्ही मला पैसे द्या नंतर मी तुम्हाला देतो परत करतो चेक. 3 महिने झाले अजूनही आम्हाला तेंदूपत्ता पैसे नाही भेटले. त्या तेंदूपत्तासाठी आम्हाला तुम्हाला कोण टाका म्हटले GR विचारताय नोटिफिकेशन विचारताय आणि नंबर ग्रामपंचायत नंबरही विचारताय तुम्हाला कोण टाका म्हटले. केव्हा तेंदूपत्ता तोडले ते विकले त्यांना पैसेही भेटले मंत्रालयात जाऊन सगळे झाले. पण आमच्या अजूनपर्यंत माझ्या तेंदूपत्ताचे पैसे अजून मला भेटलेच नाही. मला तेंदूपत्ताचे पैसे त्यांना विचारलं वगैरे जाऊन माझ्या असा प्रॉब्लेम आहे 3 महिने झाले पेपरवाले माझ्या दिवस नाही टाकत. कसं तुम्हाला माहिती आहे पत्रकामध्ये आपण जाहिरात घेतो देत नाही. ते काय करतात बातमी लावत नाही. भाऊ आताही माझ्याकडे नाही का 3 लोक नेहमी फोन लावतात. मुंचेरवाला विश्वासार म्हणून आपला विदर्भ केसरीचे आहे ते माझ्या बातमी लावणंच बंद केले. कारण तेंदूपत्ता जाहिरात आम्हाला नाही दिले त्या लावणं बातमी बंद केले. स्वामीला म्हटलं तुम्ही द्या तर चेक येताना त्याच्यात तुम्ही कापून घ्या. आणि ते ठेकेदार लोक 50,000 रुपये भरत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे 50,000 रुपये ते कुठे गेले तेही माहीत नाही. तिथून आपल्याला काढून द्यायला लागते पत्रकार लोकांना. म्हणजे जाहिरात म्हणजे पत्रकार लोकांना तिथून 3-4 दिवस किंवा 1 हप्ता त्यामध्ये आपल्याला द्यायला लागते. अजूनपर्यंत मला फिरवत आहेत 15,000साठी मला फिरवत आहेत. तो एक महिंद्रा दुर्गम तो नंबर येऊन आता 2-3 आता चेक आम्ही स्वतः ग्रामपंचायतीमध्ये पैसाचे नाही का त्यांनी चेकबुक नव्हता चेकबुक किती कधी का माहीत नाही. आम्ही स्वतः नाही का ग्रामसेवक पवार यांच्या घरी जाऊन त्याला विचारून त्यांचे अर्ज लिहून कोऑपरेटिव्ह बँकेला जाऊन आम्ही चेकबुक आणलो. कारण आम्हाला त्रास होत आहे कशा तेंदूपत्ता जाहिरातीमुळे. आम्ही स्वतः घरून भरलो. घरच्या आम्हाला शिवा काय लागतं आहे 15,000 तू कुठं भरला काय म्हणून. आणि आता आम्ही ते आल्यानंतर पुन्हा एक दिवशी ओके झालं आहे प्लेसमेंट चेंज झाला आहे ते झालं आहे हे म्हणे. पुन्हा गेल्यावर काय म्हणताय चेक आला सगळे एक नंबर येऊन म्हणत आहे तुम्हाला कोण जाहिरात दिला कोण टाका म्हटले. हां मग तो चेकवर सही मारत होता पवार साहेबांनी. सरपंच गोदार साहेब त्यांनी मारत होता. हा येऊन म्हणे PDF पाठवा ते पाठवा. ते PDF त्यांना पाठवून 3 महिने झाले. कन्नाक होतं तेव्हा त्यांनी झाले. मी त्यांना विचारलो तुम्ही माझ्या तेंदूपत्ता जाहिरात मला द्या. त्यांनी 4,000 रुपये मारले. अजून मला 11,000 रुपये मला बाकी आहे. माझ्या तेंदूपत्ता मला मिळावा लवकर मिळावा ते माझी विनंती आहे. अजून 11,000 रुपये मला भेटायचे आहे तेंदूपत्ता जाहिरात. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.